सकाळ सकाळी ब्रेकफास्टला काय करायचं हा प्रश्न होता आणि खूप चटपटीत काहीतरी खाण्याचं मन करत होतं। तर इकडे तिकडे बघितलं तर घरात बर्गरचे ब्रेड अवेलेबल होते, बन अवेलेबल होते। तर म्हटलं की चला आज बर्गर करूया आणि करतेच आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया। तर चला आपण रेसिपीसाठी पहिले काय काय साहित्य लागतं ते बघूया, मग कसं करायचं ते। तर हे बघा, बर्गरची टिक्की बनवण्यासाठी इथे हे एवढं सगळं सामान आहे। हे बर्गरचं बन आहेत। त्याच्यानंतर इथे मी भिजवलेले 2 चमचे पोहे घेतलेत। ते आपल्याला टिक्कीला बाइंडिंग आणायला खूप चांगला मदत करतात। तर ते पोहे कसे घ्यायचे, 2 चमचे पोहे एक 30 सेकंड्स पाण्यात भिजवून ठेवायचे। त्याच्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून ते मॅश करून घ्यायचे। त्याच्यानंतर इथे आहे ब्रेड क्रम्स, हा आहे आपला सॉस, टोमॅटो सॉस, त्यानंतर मेयोनीज आहे, चीज आहेत आणि ही आपली मैद्याची स्लरी आहे। हे नंतर टिक्की झाल्यावरती ब्रेडवर टाकण्यासाठी कांदे टोमॅटो मी इथे चिरून घेतलेत। आणि टिक्कीसाठी लागणारं सामान इथे मी 4 बटाटे उकडून घेतलेत। त्याच्यानंतर माझ्याकडे फ्रोझन मटार आहेत म्हणून मी ते उकडून नाही घेतले, बारीक मी हे चिरून ठेवलं आहे। त्याच्यानंतर मी कांदा घेतला आहे बारीक, छोटं छोटं लसूण चिरलं आहे, छोटी मिरची आहे। त्याच्यानंतर हे 3 प्रकारचे मसाले आहेत। हा आहे धना पावडर, ही आहे लाल मिर्च पावडर जी तिखट नाही आहे, फक्त कलर आहे, आणि ही आमचूर पावडर आहे। तर हे सगळं साहित्य मी इथे घेतले। आता आपण करूया टिक्कीची तयारी, चला। तर सर्वप्रथम आपण इथे पहिले कढईत तेल गरम करून घेऊया। पहिले कढई थोडीशी गरम होऊ दे, मग त्यात तेल टाकूया आणि मग बाकीच्या वस्तू मी दाखवते। हे बघा, कढईत तेल टाकून तेल माझं गरम झालेलं आहे। आता आपण त्यात कांदा टाकूया। त्यासोबतच आपण बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेल्या मिरच्या टाकून घेऊया आणि ढवळूया। जास्त सुद्धा शिजवायचं नाहीये, कांदा एक त्याचा कलर सोडेल आणि थोडा ट्रान्सपरंट होईल इथपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। दोन मिनिटं ठेवल्यानंतर जवळजवळ होत आलेला आहे। त्यानंतर आपल्याला त्यात गाजर टाकायचं आहे। अजून एक 2 मिनिटं ठेवूया कांदा नरम होण्यासाठी, थोडंसं ट्रान्सपरंट आणि नरम झालं पाहिजे। हे बघा, मस्तपैकी असं ट्रान्सपरंट झालेलं आहे। तुम्हाला स्पॅच्युलाचे रंग दिसेल, सुंदर असा झालेला आहे। तर आता आपण त्यात टाकूयात गाजर आणि आता त्यात टाकूया आपण मटार। माझे फ्रोझन मटार होते म्हणून मी उकडून न घेता डायरेक्ट टाकलेले। आणि पुन्हा हे सगळे 2-3 मिनिटापर्यंत आपण शिजवायचे। तर आता माझी ही सगळी भाजी शिजेपर्यंत मी दुसऱ्या साईडला बटाट्याची साल काढून घेतली आहे। तर आता आपण ह्यात सगळे मसाले टाकून घेऊयात। पहिले आमचूर पावडर, धना पावडर आणि लाल मिर्च पावडर। सुंदरसा वास सुटलाय, सुगंध आलाय सुंदर। आता त्यात आपण हा जो पोह्याचा चुराडा केलेला, पोहे भिजवून, तो टाकूया। गॅस हवा तर बंद करून घ्या।
आणि आता त्यात बटाटे किसून टाकायचे. मेक शुअर तुम्ही किसूनच टाका. किसणी थोडी मोठी असेल तरी चालेल, माझ्याकडे मोठी किसणी नाहीये म्हणून मी ह्याच्यात किसते. पण बटाटे किसून टाकल्यामुळे त्याचा कुठलाही गठ्ठा किंवा मग त्याची छोटीशी गाठ वगैरे राहत नाही, ते इक्वली मॅश होतात सगळे, म्हणून ते किसून टाकायचे. मी साहित्यामध्ये 4 बटाटे दाखवलेले, पण मी इथे घेते 3च, कारण जास्त बटाटा पण नको व्हायला म्हणून. हे बघा, इथे सुंदर असे मी बटाटे किसून टाकलेले आहेत. आता हे सगळं मिश्रण एकत्र ढवळून घ्यायचं. गॅस मी आज हे थोडं हलते भांड, म्हणून मी इथे कपड्याने पकडून घेते मीठ मिसळून. आणि तुम्ही ह्याच्यात थोडंसं चवीपुरतं आता मीठ टाकायचं, जास्त नाही, एकदम थोडंसं, कारण बटाटे उकडताना पण आपण मीठ टाकतो. सो हे सगळं मस्त एकजीव करून घ्यायचं. सगळा मसाला मस्त नीट एकजीव झाला पाहिजे. हे बघा, सगळं असं सुंदर मस्त एकजीव झालेलं आहे. हे बघा, आता सर्वात महत्त्वाची स्टेज, हे जेव्हा असं सगळं मस्त रेडी होतं हे मिश्रण, तेव्हा आपण हे एका भांड्यात काढून घ्यायचं वेगळ्या. हे खूप गरम असतं, त्यामुळे आपण लगेच त्याच्यात टिक्की बनवू नाही शकत. तर काय करायचं, हे मिश्रण मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, पण झाकून एक 10-15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. 10-15 मिनिटं किंवा अर्ध्या तासापर्यंत चालेल, पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ हे फ्रीजमध्ये ठेवू नका, नाहीतर टिक्की बनवायला प्रॉब्लेम होईल. चला तर आता आपण 10-15 मिनिटांनंतर भेटूया. हे बघा, मी मस्त असं हे फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि आता फायनली मी काढलंय. तर टिक्की बनवताना पहिले काय करायचं, असं छोटूसा एक गोळा घ्यायचा, तो पहिले असा मस्तपैकी गोल करून घ्यायचा लाडूसारखा, आणि मग त्याच्यावर हळूहळू असं दाब द्यायचा. मस्त अशी टिक्की तयार होते. आणि टिक्की ही आपल्या बनपेक्षा थोडीशी छोटी असली पाहिजे. हे बघा, मस्तपैकी माझी अशी एक टिक्की रेडी झाली आहे. आता मी पहिले सगळ्यात टिक्की बनवून घेते आणि तोपर्यंत ही फ्राय करण्यासाठी बाजूला तेल तापत ठेवते. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. पहिले मस्तपैकी गोल लाडू करून घ्यायचा, त्याच्यानंतर त्याला हळूहळू करून प्रेशर देऊन चपट करायचा. आणि कुठे जर वाटाणा किंवा बाहेर काय आलेलं असेल तर ते मस्तपैकी असं हे करून घ्यायचं. हे बघा, मस्तपैकी अशी टिक्की रेडी. सो हे बघा, टिक्की होईपर्यंत मी इथे तेल गरम करत ठेवलंय. तेल एक्स्ट्रीम गरम सुद्धा नाही करायचं, एकदम थोडंसं गरम पाहिजे, म्हणजे एकदम थंड नको, एकदम गरमही नको. तर आता ही पहिली टिक्की मी घेतलेली आहे, ती पहिले मी मैदा स्लरीत हे करते आणि त्यानंतर आता ब्रेड क्रम्समध्ये. आणि ती आता आपण सोडूयात तेलात. लगेच चमचा वगैरे लावायचा नाही, तिला तिचा तेलात वेळ घेऊ द्यायचा, त्यानंतर चमच्याने हे करायचं. गॅस मी मीडियम फ्लेमवर ठेवू, मीडियम टू हाय. माझी
माझी कढई थोडी छोटी आहे त्यामुळे मी एक एक टिक्की फ्राय करते. गॅस जर तुम्ही स्टार्टिंग पासूनच फास्ट ठेवला असेल, तेल जास्त तापलेलं असेल तर फक्त बाहेरून ब्रेड क्रम्सला कलर येईल, आतमध्ये जी मैद्याची स्लरी असेल ती तशीच्या तशीच राहील कच्ची. थोडा वेळ झालेला आहे तेलात. आता एक पलटी मारून घ्यायची. हे बघा कशी सुंदर अशी दिसते. बघा तर इथे आपली टिक्की रेडी आहे. चला तर आता आपण आपली पुढची स्टेप बघूया. त्यासाठी मी हे पॅन गरम करून घेतले आणि हा बन सुद्धा एकाचे 2 तुकडे करून घेतलेत मधून. त्याच्यानंतर आता मी इथे बटर लावते. तवा थोडंसं ऑलरेडी मी गरम करून घेतलेला, बटर लावलंय आणि त्यानंतर आता हा बन शेकून घेणार. जिथे आपण टिक्की ठेवतो त्या साईडने बन शेकून घ्यायचं. आता मी अजून एक लावते. आणि हा बन असा हलक्या हाताने दाबत राहायचा वरून. त्याला एखाद मिनिटभर मी ठेवून देणार आहे. त्याच्यानंतर बघू शकतो आपण. हे बघा अजून नीट असं क्रिस्प आलं नाहीये, तर अजून एखाद 30 सेकंद ठेवूया आणि मग आपण गॅस काढून टाकूया. हे बघा दाबल्यामुळे हा पूर्ण ह्याला नीट बटर लागतो आणि पूर्ण मस्तपैकी गरम होतो. हे बघा मी तुम्हाला प्रत्येक उचलून दाखवते. हे बघा. तर आता हे बऱ्यापैकी मस्त असे शेकून झाले. गॅस बंद करूया आणि आता फायनल स्टेज बर्गर बनवायचा कसा, म्हणजे तो रेडी कसा करायचा. चला तर आता ते बघूया. तर आता इथे आपण बर्गर बनवण्यासाठी रेडी करूया. इथे मी दोन्ही बर्गर घेते. एका साईडला मी मेयो लावणार आहे. आणि दुसऱ्या साईडला मी टोमॅटो सॉस लावणार आहे. आता हे लेटस वगैरे काही माझ्याकडे नाही आहे, म्हणून मी कांदा, टोमॅटो, चीज स्लाइस आणि टिक्की एवढ्यातच माझा बन रेडी करते. चला तर आता मेयो आणि टोमॅटो सॉस लावून झालेला आहे. तर एका स्लाइडला आपण हे चीजचं स्लाइस लावूया. तर हे इथे मी चीज स्लाइस ओपन करून घेतलंय. ते ठेवूया मेयोच्या वरती. त्याच्यानंतर ही आपली एक टिक्की ठेवूया. टिक्कीला तुम्ही आवाज बघू शकता, मस्त कसा कुरकुरीत आवाज येतोय. सो आता ही टिक्की ठेवूया. त्यानंतर ह्यावर थोडेसे टोमॅटो, माझी टोमॅटोची साईज छोटी आहे म्हणून मी जास्त टोमॅटो ठेवते. आणि हे जे कांद्याचे आपण असे रोल करून ठेवले ते ठेवूया. आणि ही टिक्की ह्याच्यावर बंद करूया. झाला आपला बर्गर रेडी. बघू शकता किती सुंदर असा बर्गर रेडी झालेला आहे. एकदम झटपट, एकदम सुंदर असा बर्गर रेडी. सो हे बघा बर्गर रेडी झालेला आहे. खूप कमी वेळ लागतो, जास्त वेळ लागत नाही.
टेस्टलाही खूप सुंदर लागतो. तर तुम्हाला ही माझी बर्गरची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर तुम्ही ट्राय केलं तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्याकडचा बर्गर कसा झाला आहे ते. माझा तर सुंदर झालेला आहे, म्हणजे मी खाऊन पण पाहिला, खूप सुंदर झाला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आता भेटूयात पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय.